मंडळी, काल शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन शिवसेना अस्तित्वात असल्यामुळं साहजिकच दोन्ही गटांच्या कार्यक्रमांकडे राज्यांचं लक्ष लागलेलं होतं. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं षण्मुखानंद सभागृहात मोठा मेळावा घेतला, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही गोरेगाव पूर्वेतील नेस्को सेंटरमध्ये आपला वर्धापन दिन साजरा केला. खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. पण मंचावर उद्धव ठाकरेंच्या आधी एका अशा वक्त्याचं भाषण झालं ज्यानं केवळ 10 ते 15 मिनिटात संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवलं. हा वक्ता म्हणजे सांगलीच्या कवठे महाकाळच्या मातीतील कवी नितीन चंदनशिवे. कालच्या सभेनंतर अनेकांना हा प्रश्न पडलाय की बड्या नेत्यांची फौज असताना, संजय राऊतांसारखे तोफ डागणारे नेते मंचावर असताना अचानक समोर आलेले हे नितीन चंदनशिवे नेमके आहेत तरी कोण? हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, पक्षातील 6 खासदारांनी व्हीप नाकारून बंडखोरीची भूमिका घेतल्याची घटना ताजी असल्यामुळं उद्धव ठाकरे या मेळाव्यात नक्की काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष होतं. पण या गंभीर राजकीय पार्श्वभूमीवर सभागृहाचा माहोल पूर्णपणे बदलून टाकला तो नितीन चंदनशिवे यांनी. त्यांच्या कविता सादरीकरणानं आणि भाषणानं संपूर्ण सभागृह अक्षरशः भावुक झालं. कालच्या सभेपूर्वी खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी नितीन चंदनशिवे यांना फोन करून या वर्धापन दिन मेळाव्यासाठी विशेष निमंत्रण दिल्याची माहिती आहे. मंचावर आल्यावर त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच अशा कराऱ्या आवाजात केली की समोर बसलेले प्रत्येक शिवसैनिक जागेवरून उठून शिट्ट्या आणि टाळ्या वाजवू लागला. त्यामुळं अचानक चर्चेत आलेले नितीन चंदनशिवे नक्की कोण आहे हे आधी जाणून घेऊयात. मंडळी, नितीन चंदनशिवे हे मराठीतील एक लोकप्रिय कवी आहेत. त्यांची दंगल ही कविता प्रचंड गाजलेली आहे आणि याच कवितेमुळे त्यांना दंगलकार अशी ओळख मिळालेली आहे. ही कविता दंगलीच्या राजकारणावर, चितावणीखोर नेतृत्वावर आणि सामान्य तरुणांच्या आयुष्याची कशी राजकीय स्वार्थासाठी राख रांगोळी होते यावर भाष्य करणारी आहे. नेते आपली मुलं परदेशात शिकायला पाठवतात आणि सामान्य तरुणांना मात्र दंगलीच्या आरोपाखाली तुरुंगात ढकलतात. अशा आशयाची ही कविता समाजातील विषमतेवर थेट बोट ठेवते. या कवितेमुळे चंदनशिवे यांना राज्यभरातील कवी संमेलनांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली. केवळ दंगलच नाही तर आमचा कांबळे ही त्यांची दुसरी कविताही समाजातील वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडणारी आहे. या कवितेत ते सांगतात की हा कांबळे कोणत्याही एका जातीचा प्रतिनिधी नाहीये, तर तो भारतीय आणि मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा प्रतीक आहे. या कांबळेला रोजच्या जगण्यात कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे सांगताना ते महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देतात. हसवत हसवत समाजाला अंतर्मुख करायला लावणं हे त्यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. मंडळी, नितीन चंदनशिवे हे मराठी कवी संमेलनांच्या क्षेत्रात एक परिचित नाव आहे. त्यांची आक्रमक शैली, समाजाला भिडणारे विषय आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारी सादरीकरणाची हातोडी हीच त्यांची ओळख आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवर थेट बेधडक भाष्य करणंच त्यांच्या कवितांचं सूत्र राहिलेलं आहे आणि त्यामुळेच विविध राजकीय मेळाव्यांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांना आमंत्रित केलं जातं. मंडळी, ठाकरेंच्या सभेत नितीन चंदनशिवे यांनी आपल्या खास शैलीत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाचा संपूर्ण संघर्षाचा प्रवास उभा केला. महत्वाचं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांमधील वैयक्तिक भावनिक नात्याचाही उल्लेख केला. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेला उषा सुद्धा शिवसैनिकांनी पाहिलेला आहे, असं भावनिक वाक्य बोलून त्यांनी संपूर्ण सभागृहाला भावुक केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना साथ घालत मैदानात अधिक आक्रमकपणे उतरण्याचं आव्हान केलं. गावगाड्यावर, शहराच्या चौकात, झोपड्यांमध्ये खुंदकाय जो रामकृष्णासारख्या एखाद्या नव्या ठाकरेची वाट बघत आहे असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना भावनिक आव्हान केलं. नितीन चंदनशिवे यांनी आपला मोर्चा अलीकडेच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांकडे वळवला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतर फुटीर नेत्यांवर त्यांनी थेट नाव घेऊन टीका केली. ते म्हणाले, आज काही लोक सांगतायत आम्ही ऑपरेशन केलं. मला तर आश्चर्य वाटतंय, स्वतःला मूल झालं नाही म्हणून शेजारच्याला बोलवायचं आणि ऑपरेशन यशस्वी झालं तर तिसराच कोणीतरी पेढे वाटतोय. अहो, ओमराजेंच्या म्हणजेच ओमराजे निंबाळकर यांच्या नावाच्या पुढे आता राजे हा शब्द लावण्याची अजिबात गरज नाही. तो राजे शब्द निंबाळकरांना शोभत नाही, तर तो शब्द राजाभाऊ वाजनसारख्या निष्ठावतांना शोभून दिसतो. नितीन चंदनशिवे यांनी केवळ नेत्यांवरच नाही तर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही लाडकी बहीण योजनेच्या आणि राजकीय गणितांच्या संदर्भावरून टीका केली. ते म्हणाले, तुम्हाला लोकांचा देवाभाऊ होण्यासाठी 1,500 रुपये द्यावे लागले आणि विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर ते पैसे परत घ्यायलाही तुम्ही विसरला नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि रात्री दार लावून राजकारण करायचे हे यांचे धंदे आहेत. दिवसभर हे उद्घाटन करतात आणि रात्री दार लावून रडत बसतात की आपल्याला जनतेने नाकारलं. संजय राऊत यांच्यावर होणाऱ्या टीकांवरही ते बोलले. संजय राऊतांनी एक शिवी दिली म्हणून हे गद्दार एवढा दंगा करतात, पण यांनी सोशल मीडियावर जी फेक अकाउंट्स काढून ठेवलेली आहेत त्यावर जे दुसऱ्यांच्या माता भगिनींवर चिखलफेक करतात त्याचं काय? एक दिवस त्यांच्या घरातील अब्रूवर हात पडेल तेव्हा यांना समजेल, असंही चंदनशिवे म्हणाले.
एकंदरीत त्यांच्या भाषणात विनोद, भावनिकता आणि राजकीय आक्रमकता दिसून आली. आपल्या भाषणाच्या अखेरीस नितीन चंदनशिवे यांनी शिवसेनेच्या 60व्या वर्षाच्या वाटचालीवर बोलताना सांगितलं की या प्रवासात अनेक जण पक्षात आले आणि अनेक जण पक्ष सोडून गेले, पण यामुळं शिवसेना कधीही संपली नाही आणि भविष्यातही संपणार नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार आणि स्वाभिमान अजूनही शिवसैनिकांच्या मनगटात कायम आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेची सत्ता पुन्हा येणार असाही आशावाद त्यांनी या भाषणातून मांडला. मंडळी, एकाच दिवशी दोन शिवसेना आपला वर्धापन दिन साजरा करत असल्या तरी दोन्ही कार्यक्रमांचा सूर आणि वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. शिंदे गटाच्या वर्धापन दिनाचं पोस्टर आधीच चर्चेत आलेलं होतं, ज्यामध्ये जनात शिवसेना मनात शिवसेना असं घोषवाक्य आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्र वापरण्यात आली होती. या पोस्टरवरूनच मूळ शिवसेना कोणाची यावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला होता. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सोहळा अधिक भावनिक आणि सांस्कृतिक राहिला. राजकीय भाषणाबरोबरच कविता, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा यात मोठा वाटा होता. यातच नितीन चंदनशिवे यांच्यासह एका प्रसिद्ध स्टँडअप कलाकारानेही आपली कला सादर केली. राजकीय वार आणि भावनिक आव्हान यांचा मेळ घालत हा संपूर्ण कार्यक्रम शिवसैनिकांच्या मनात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून करण्यात आला. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि कवी संमेलनी शैलीतील भाषणांचा वापर हा सध्याच्या राजकारणातील एक प्रभावी हत्यार बनत आहे. नेमक्या याच रणनीतीचा भाग म्हणून नितीन चंदनशिवे यांच्यासारख्या कवींना अशा मेळाव्यांमध्ये निमंत्रित केलं जातं, कारण त्यांची भाषा सामान्य शिवसैनिकाला, कार्यकर्त्याला लगेच भिडते आणि भावनिक पातळीवर जोडली जाते. कालच्या भाषणानंतर नितीन चंदनशिवे यांच्या भाषणाचे आणि कविता सादरीकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलेले भावनिक आव्हान आणि शिंदे गटावर केलेली खोचक टिप्पणी यांचे दोन व्हिडिओज नेटकऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत. अनेक शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्य नेटकऱ्यांनी त्यांच्या भाषणातील ओळी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या आहेत. यामुळे एका दिवसात नितीन चंदनशिवे हे नाव राज्यभरातील चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. या मेळाव्याबद्दल, नितीन चंदनशिवे यांच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.